पहलगाम हल्ल्याचं कारण देत नागपुरात सेवानिवृत्त व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करण्यात आलंय। पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी असल्याची भीती दाखवत 19,50,000चा गंडा घालण्यात आलाय। पहलगाम हल्ल्यावेळी खात्यातून 7 कोटींचा व्यवहार करण्यात आला। 70 लाखांचं कमिशन मिळाल्याचा आरोपींचा खोटा दावा। आरोपींनी डिजिटल वॉरंट दाखवत ज्येष्ठ व्यक्तीला अटकेची धमकी दिली। नागपूरच्या अनमोल नगर परिसरातली ही घटना आहे। वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अटक टाळायची असेल तर भ्रमणध्वनीवर आलेला OTP नंबर मागितला। घाबरलेल्या खापेकर यांनी भीतीपोटी तो नंबर देतात सायबर ठिकाणी त्यांच्या खात्यातून 19 लाख रुपये वळते केले। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। जितेंद्र, नक्कीच विक्रांत, कारण डिजिटल अरेस्ट असेल किंवा या माध्यमातून सायबर गुन्हेगार दररोज अनेकांना गंडा लावत आहे आणि असाच प्रकार नागपुरातही उघडकीस आलेला आहे। विशेष म्हणजे हे बँकेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आहेत आणि यांच्या फोनवर पहिला जो फोन आलेला होता तो 19 सप्टेंबर रोजी आलेला होता आणि त्यांनी पहलगाम हल्ल्याशी संबंधित तुमचा सहभाग असल्याचा बतावणी केलेली होती। काही पाकिस्तानला बेस कॅम्पचे फोटो पाठवल्याची माहिती सांगण्यात आलेली होती आणि त्यांना भीती दाखवण्यात आली होती आणि त्या माध्यमातून त्यांना जवळपास 7 कोटींचा व्यवहार झालाय आणि 70 लाख रुपयांचं कमिशन मिळालं असल्याची बतावणी केली आणि वाचायचं असेल तर पैसे लागतील असं केलं आणि वेळोवेळी फोन करून विविध खात्यांमध्ये पैसे वळते करून घेण्यात आलेले आहेत। जेव्हा हा प्रकार लक्षात आला त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत आणि आरोपींचा शोध घेत आहेत। मात्र डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून लोकांना बनावट पैसे उकळण्याचे काम जे सुरू आहे त्यातून कुठेतरी जनजागृतीचीही गरज आहे आणि त्या संदर्भाने पोलिसांनीही पुढाकार घेण्याची गरज असल्याचं आता समोर येत आहे। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या माहितीसाठी।